नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तर नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। आज मी तुम्हाला एरंडवणे भागातला सगळ्यात लक्झुरियस 3 आणि 4 BHKचा प्रोजेक्ट दाखवणार आहे। या प्रोजेक्टपासून 2 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर SNDT मेट्रो स्टेशन आहे, 2 मिनिटाच्या ड्रायव्हिंग डिस्टन्सवर करिश्मा सोसायटी आणि नळ स्टॉप चौक आहे आणि 3 ते 4 मिनिटाच्या ड्रायव्हिंग डिस्टन्सवर डेक्कनचा मेन चौक, त्याच्या व्यतिरिक्त प्रभात रोड, त्या व्यतिरिक्त लॉ कॉलेज रोड आहे आणि अशा मोक्याच्या ठिकाणी हा प्रोजेक्ट इथे बनतोय। ह्या एरियातला सगळ्यात लक्झुरियस प्रोजेक्ट आहे। तुम्ही जर पूर्ण डेक्कन भागामध्ये कर्वे रोड परिसरामध्ये किंवा करिश्मा सोसायटीपर्यंत मोठ्या कार्पेटचे 3 आणि 4 BHK फ्लॅट शोधत असाल तर ह्या प्रोजेक्टला एकदा नक्की व्हिजिट करा, कारण की अतिशय सुंदर असा हा प्रोजेक्ट आहे। आणि या प्रोजेक्टच्या ॲक्च्युअल बिल्डिंगच्या लॉबीमध्ये मी आता उभा आहे। ही जी तुम्ही लॉबी बघता जिथे मी उभा आहे ही B3 बिल्डिंगची लॉबी आहे। आता ह्याच्यावरूनच तुम्ही अंदाज लावा की ज्या बिल्डिंगची लॉबी एवढी सुंदर आहे तो प्रोजेक्ट किती चांगला असेल। या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी 3 आणि 4 BHKचा सॅम्पल फ्लॅटसुद्धा दाखवणार आहे, तर तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला मुळीच विसरू नका, जेणेकरून ह्या प्रोजेक्टची सगळी डिटेल माहिती जी आहे ती तुमच्या लक्षात येईल। आता आपण या प्रोजेक्टचा लेआउट डिटेलमध्ये समजून घेऊया। टोटल 4.5 एकरचं हे लँड पार्सल आहे, ज्याच्यामध्ये 5 टॉवर बनतात आहे। त्याच्यातले 2 टॉवर जे ते A क्लस्टरमध्ये असणारे आणि 3 टॉवर जे आहेत ते B क्लस्टरमध्ये इथे बनणार आहे। टोटल 600पेक्षा जास्त युनिट आहेत ह्या पूर्ण प्रोजेक्टमध्ये। त्या व्यतिरिक्त A क्लस्टर जो आहे त्याच्यामध्ये 6 फ्लोअर कार पार्किंग असणार आहे, त्याच्यानंतर पोडियमवर सर्व ॲम्युनिटीज आहेत आणि वर 27 मजल्याच्या 2 बिल्डिंग असणार आहेत, A1 आणि A2। त्याच्यानंतर जो दुसरा क्लस्टर आहे B क्लस्टर, त्याच्यामध्ये 3 बिल्डिंग असणार आहे, ज्यातले पहिले 6 फ्लोअर जे ते कार पार्किंगचे असणार आहे, त्याच्यानंतर पोडियमला सर्व ॲम्युनिटीज असणार आहेत आणि त्याच्यानंतर 29 मजल्याचे 3 बिल्डिंग असणार आहे। एका फ्लोअरला टोटल 4 फ्लॅट असणार आहेत, 4 लिफ्टसुद्धा तुम्हाला देण्यात आले ज्या की हाय स्पीड असणार आहे। प्रत्येक जो फ्लॅट आहे तो वास्तुशास्त्राप्रमाणे येथे असणार आहेत। प्रोजेक्टची चांगली गोष्ट काय की प्रोजेक्टला दोन्ही साईडनी रोड आहे। एक रोड जो आहे तो डायरेक्टली पुढं SNDT मेट्रो स्टेशनला जातो आणि दुसरा रोड जो आहे तो पुढं मेंदळे गॅरेजच्या दिशेला इथे जातो। प्रोजेक्टमध्ये 25पेक्षा जास्त लक्झुरियस ॲम्युनिटीज तुम्हाला देण्यात आलेले आहेत। या प्रोजेक्टमध्ये खालच्या साईडला सगळे शोरूम असणार आहेत जे की पूर्णपणे सोल्ड आउट आहेत। आता ह्या प्रोजेक्टमध्ये 2 BHK पण होते पण जे पूर्णपणे सोल्ड आउट आहे। तो मी मगाशी तुम्हाला जसं सांगितलं की टोटल 25 ॲम्युनिटीज देण्यात आलेले आहेत, पण 25 ॲम्युनिटीज जे आहेत त्या फक्त A क्लस्टर म्हणजे 2 बिल्डिंगसाठी 25 ॲम्युनिटीज तुम्हाला इथं देण्यात आलेले आहेत, ज्या की तुम्हाला स्क्रीनवर पण दिसत असतील। आणि जो B क्लस्टर आहे त्याच्यामध्ये टोटल 3 टॉवर आहेत, त्याच्यासाठी 26 ॲम्युनिटीज इथं वेगळ्या देण्यात आलेल्या आहेत। आता ह्या ॲम्युनिटीज ज्या आहेत त्या अशा पोडियमवर इथं वर असणार आहेत बघा। ह्या साईडला A क्लस्टरच्या इथे असणार आहेत, B क्लस्टरच्या इथे असणार आहेत। स्विमिंग पूल पण जे आहेत ते A क्लस्टरचं वेगळे, B क्लस्टरचं वेगळे आहेत आणि सर्व ॲम्युनिटीज देण्यात आलेले आहेत, म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंतचा सगळ्यांचा विचार इथं ॲम्युनिटीज देताना करण्यात आलेला आहे। ह्याचा हा जो पोडियम फ्लोअर आहे ह्याच्या खाली जे 6 फ्लोअर आहेत इथे सगळे कार पार्किंग असणार आहेत। इथे तुम्हाला 3 BHK सोबत 2 कार पार्किंग मिळणार आहेत आणि 4 BHK सोबत 3 कार पार्किंग मिळणार आहेत। हे आता आपण काय करूया, 3 BHKचा इथं सॅम्पल फ्लॅट बनवून तयार आहे तो बघूया आणि त्याच्यानंतर 4 BHKचा जो सॅम्पल फ्लॅट आहे तो सुद्धा बघून घेऊया। सो आता आपण 3 BHKचा सॅम्पल फ्लॅट इथं बघणार आहोत। तर पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला आहे किंवा रेग्युलर आमचे व्हिडिओ बघताय पण अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका, कारण आम्हाला ग्रोथ करण्यासाठी निश्चित त्यामुळे हेल्प होते। तर हा आहे 3 BHKचा सॅम्पल फ्लॅट। टोटल 3 BHKमध्ये इथे 5 व्हेरियंट असणार आहे। सगळ्यात छोटा 3 BHK जो आहे तो 1151 स्क्वेअर फूटचा आहे आणि सगळ्यात मोठा 3 BHK जो आहे तो 1373 स्क्वेअर फूटचा इथे असणार आहे। आता 1151 आणि 1237 स्क्वेअर फूटचा जो 3 BHK आहे त्याच्यामध्ये फक्त ह्या बेडरूमच्या बाल्कनीचा फरक आहे, बाकी ऑलमोस्ट सेम फ्लोअर प्लॅन इथे असणार आहे। आता या प्रोजेक्टमध्ये प्रत्येक फ्लॅटसोबत तुम्हाला असं डिजिटल लॉक मिळणार आहे जे की वन टच कंपनीचं असणार आहे। त्याच्यानंतर ही आहे तुमची लॉबी स्पेस किंवा फॉयर स्पेस ज्याला म्हणतात, जी 7.3 × 4.9ची असणार आहे। बटरफ्लाय लेआउट आहे त्यामुळे इथे एक बेडरूम तुम्हाला देण्यात आले, तिसरं बेडरूम याला तुम्ही म्हणू शकता किंवा गेस्ट बेडरूम म्हणू शकता। आता जसं मी मगाशी सांगितलं की ह्याच्यामध्ये कवर्ड बाल्कनी तुम्हाला देण्यात आलेली नाही 1151मध्ये आणि 1237मध्ये देण्यात आलेली आहे आणि त्याच्या पुढचे अजून जे 3 व्हेरियंट आहेत त्यालासुद्धा इथे कवर्ड बाल्कनी असणार आहे। आता हे जे बेडरूम आहे ज्याची साईज 12.9 × 12.3ची असणार आहे आणि त्या साईडला तुम्हाला जे अटॅच टॉयलेट बाथरूम आहे ते सुद्धा इथे देण्यात आलेलं आहे। त्यानंतर तुम्ही आतल्या साईडला आलात की हा आहे लिव्हिंग एरिया, बघू शकता किती स्पेशियस इथं देण्यात आले आणि हा आहे डायनिंग एरिया। आता डायनिंग एरियाची जी साईज आहे ती 9.3 × 11.6 असणार आहे, म्हणजे हा स्पेस आणि हा जो पूर्ण स्पेस तुम्हाला दिसतोय तो 11 बाय
17चा असणार आहे. किती स्पेशियस आहे तुम्ही बघा. 1151 याचा कार्पेट आहे. त्या साईडला तुम्हाला किचन देण्यात आलेलं आहे, जे की 2 प्लॅटफॉर्मचं असणार आहे, ज्याची साईज इथे 8.9 × 9.6 असणार आहे. त्याला 2 प्लॅटफॉर्म आहे. आणि चांगली गोष्ट काय, हे जे किचनचे कॅबिनेट आहे, लोवरचे असेल किंवा हे अप्परचे असेल, हे तुम्हाला बिल्डरकडूनच मिळणार आहे. त्या व्यतिरिक्त चिमणी आहे किंवा हे शेगडी आहे, हे सुद्धा तुम्हाला बिल्डरकडूनच मिळणार आहे. ह्या साईडला तुम्हाला ड्राय एरिया देण्यात आलेला आहे, ज्याला आपण ड्राय बाल्कनी युटिलिटी एरिया म्हणतो, जो 9 × 4.3चा असणार आहे. वरच्या साईडला तुम्हाला हे कपडे वाळत घालायला पुल्लीसुद्धा इथे मिळणार आहे. 2 बेसिन तुम्हाला देण्यात आलेले आहेत. ह्या साईडला तुम्ही भाज्या वगैरे धुवू शकता, ह्या साईडला भांडे धुवू शकता. त्याचं नियोजन तुम्ही इथं करू शकता. त्या साईडला जे वॉशिंग मशीन असतं त्याचा पॉईंटसुद्धा इथं देण्यात आलेले आहे. ह्या सगळ्या गोष्टी सॅम्पलमध्ये करण्यात आलेल्या आहेत. या गोष्टी तुम्हाला बिल्डरकडून इथे मिळणार नाही आहेत, पण ह्या सॅम्पल फ्लॅटमध्ये हे बनवण्यात आले. या साईडला लिव्हिंगला इथं कवर्ड बाल्कनी देण्यात आली, जी माझ्याकडून सांगायची राहिली. तुम्ही ही बघू शकता इथे, हे जी की किती स्पेशियस इथं असणार आहे, ज्याची साईज 11/6.5 असणार आहे. म्हणजे अशी 11 आणि अशी 6.5 असणार आहे. या साईडला तुम्हाला बघू शकता तुम्ही लॅमिनेटेड ग्लास देण्यात आलेले, ज्यामुळे बिल्डिंगचं एलिव्हेशन तर चांगलंच दिसतं, पण जे उजेड आहे, व्हेंटिलेशन, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या पण खूप चांगल्या इथं मिळतात. हे स्टेनलेस स्टीलचं इथं तुम्हाला रेलिंग देण्यात आलेलं आहे. आणि आतल्या साईडला इथे तुम्हाला 2 बेडरूम देण्यात आले आहेत. ह्या साईडला वॉश बेसिन असणार आहेत. या साईडला हे कॉमन टॉयलेट बाथरूम देण्यात आलं आहे, ज्याची साईज 5.9 × 5.3ची असणार आहे. हे आहे तुमचं चिल्ड्रन बेडरूम, तुम्ही याला म्हणू शकता. साईज जी आहे ती 11.3 × 12 असणार आहे. या साईडला वॉर्डरोबसाठी जागा इथे सोडण्यात आलेली आहे. इथल्या ज्या CP सॅनिटरी फिटिंग आहे त्या सगळ्या जॅगवॉर्स गृहे कंपनी आणि अमेरिकन स्टँडर्डच्या यूज करण्यात आलेला आहे. आणि हे आहे तुमचं मास्टर बेडरूम, तुम्ही बघू शकता. मास्टर बेडरूमला ह्या साईडला अटॅच टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे. ह्याच्यामध्ये हे जे तुम्हाला ग्लास पार्टेशन दिसतंय हे सुद्धा तुम्हाला देण्यात येणार आहे, ज्याची साईज जी आहे अटॅच टॉयलेट बाथरूमची ती 8 × 5.3 असणार आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं CP सॅनिटरी फिटिंग जे आहेत त्या गृहे कंपनीच्या असणार आहेत. हे मास्टर बेडरूम आहे, ज्याची साईज 11.3 × 14 इथे असणार आहे. या साईडला पण वॉर्डरोबला जागा आहे, या साईडला पण वॉर्डरोबला जागा इथे तुम्हाला देण्यात आली. आणि ह्या मास्टर बेडरूमला अटॅच इथे कवर्ड बाल्कनीसुद्धा असणार, ज्याची साईज 11.3 × 3.6 असणार आहे. आता 6 फ्लोअर कार पार्किंग, त्याच्यानंतर जे आहे पोडियम, आणि त्याच्यानंतर 29 मजल्याची आहे बिल्डिंग असणार आहे. त्यामुळे ह्या बाल्कनीतून जो व्ह्यू तुम्हाला मिळणार आहे, लिव्हिंगची बाल्कनी असू नाहीतर बेडरूमची बाल्कनी असू, तो फार जबरदस्त व्ह्यू तुम्हाला या फ्लॅटमधून मिळणार आहे. कारण की हे जे बिल्डिंग आहे, हा जो पूर्ण प्रोजेक्ट आहे, टॉलेस्ट टावर आहे ह्या एरियाचा. तर त्यामुळे इथल्या बाल्कनीमधून जो व्ह्यू मिळणार आहे तो खूपच सुंदर असणार आहे. या फ्लॅटची पॅकेज कॉस्ट जी आहे ती 2,88,14,000 रुपये जाते, सर्व खर्च आहेत. म्हणजे मी तुम्हाला पॅकेज कॉस्ट सांगतो. याचा कार्पेट जो आहे तो 1151 स्क्वेअर फूटचा आहे. आता ह्या 3 BHKमध्ये 1300पेक्षा मोठा पण 3 BHK अवेलेबल आहे. सो तुम्हाला ह्याच्यापेक्षा पण मोठा कार्पेटचा 3 BHK पाहिजे तरी तुम्ही इथं घेऊ शकता, ज्याची पॅकेज कॉस्ट जी आहे ती साधारणतः 3.5 करोडपर्यंत जाते. म्हणजे जो सगळ्यात मोठा 3 BHK जो आहे 1300+ त्याची पॅकेज कॉस्ट जी आहे ती 3.5 करोड जाते. सो आता आपण 4 BHKचा सॅम्पल फ्लॅट आहे तो सुद्धा एकदा बघून घेऊया. आता आपण 4 BHKचा सॅम्पल फ्लॅट बघणार आहे. आता 4 BHKमध्ये 3 व्हेरियंट देण्यात आलेले आहेत. सगळ्यात छोटा 1623 स्क्वेअर फूट आहे, त्याच्यानंतर 1669 आहे, आणि त्याच्यानंतर 1937 स्क्वेअर फूटचा आहे. आत्ता जो आपण सॅम्पल फ्लॅट बघणार आहे तो 1937 स्क्वेअर फूटचा सगळ्यात मोठा कार्पेट असलेला 4 BHK फ्लॅट आहे. सर्वप्रथम ही लॉबी स्पेस किंवा फोयर स्पेस ज्याला म्हणतात ती देण्यात आली, ज्याची साईज 8/5 इथं असणार आहे. या साईडला तुम्ही शू रॅकचं नियोजन करू शकता, इंटिरियर करू शकता. बटरफ्लाय लेआउट आहे. ह्या साईडला एक बेडरूम देण्यात आले, ज्याला 4थं बेडरूम आपण इथे म्हणूया, ज्याला अटॅच टॉयलेट बाथरूम पण असणार आहे आणि कवर्ड बाल्कनी पण असणार आहे. या साईडला अटॅच टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे, ज्याची साईज जी आहे ती 5 × 7.9 असणार आहे. सगळ्या CP सॅनिटरी फिटिंग जे आहे ते अमेरिकन स्टँडर्ड आणि गृह कंपनीचे असणार आहे. त्या बेडरूमची साईज जी आहे ती 10.9 × 13 असणार आहे. ह्या साईडला तुम्हाला कवर्ड बाल्कनी देण्यात आली आहे. तर ही बाल्कनी लिव्हिंगलासुद्धा अटॅच होते. तुम्ही लिव्हिंगमधून पण ही बाल्कनी इथे बघू शकता. आता ही जी तुम्ही बेडरूम आणि लिव्हिंगला जी बाल्कनी भेटली ती 24 × 7.9ची भली मोठी कवर्ड बाल्कनी आहे, जिथे तुम्ही लिव्हिंगमधून पण बाल्कनी जाऊ शकता आणि ह्या
चौथ्या बेडरूममधून पण बाल्कनीमध्ये जाऊ शकणार आहात. आता ह्या लिव्हिंगची साईज जी आहे ती 13x18.6 असणार आहे. किती स्पेशियस आहे तुम्ही बघू शकता आणि किती सुंदर पद्धतीने इथे इंटेरियर करण्यात आले ते सुद्धा तुम्ही बघू शकता. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा इथे इंटेरियर निश्चित करू शकता. या साईडला तुम्हाला डायनिंगचा एरिया देण्यात आले, ज्याची साईज तुम्ही बघू शकता 12.9 × 11.3 असणार आहे. असं स्पेशियस डायनिंगचा एरिया तुम्हाला इथे व्यवस्थित देण्यात आलेला आहे, जिथे अगदी 10 लोकंसुद्धा इथे ह्या डायनिंगवर बसू शकतात. त्या साईडला किचन देण्यात आलेलं आहे. किचनला 2 प्लॅटफॉर्म देण्यात आले. जसं 3 BHKला तुम्हाला एक कॅबिनेट बिल्डरकडून देण्यात येतात ते तशाच कॅबिनेट तुम्हाला इथे मिळणार आहे. आता या किचनची साईज जी ती 8.9 × 11.3 असणार आहे. युटिलिटी एरिया तुम्ही इथे बघू शकता, ज्याची साईज 8.3 × 4 असणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही इथे डिझाईन करू शकणार आहात. हे सगळे जे कॅबिनेट आहेत हे कॅबिनेट त्याच्यानंतर आता इथं 3 टॉपची जरी तुम्हाला शेगडी दिसेल तर ती ॲक्च्युअल तुम्हाला 4ची मिळणार आहे. त्याच्यानंतर ही शेगडी जी चिमणी जी आहे ती तुम्हाला इथं मिळणार आहे. तर हे एलिगा कंपनीचे इथे ठेवण्यात आलेले आहेत. या पद्धतीने तुम्ही इंटेरियरसुद्धा इथे करू शकणार आहात. त्यानंतर हे या साईडला तुम्हाला जे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे ते इथे देण्यात आलेले तुम्ही बघू शकता. अमेरिकन स्टँडर्डचे हे सगळे असे CP सॅनिटरी असणार आहेत. गृहे कंपनीचे देण्यात आले. टॉयलेटची साईज 7.6 × 4.6 म्हणजे 7.5x4चं हे कॉमन टॉयलेट बाथरूम इथे असणार आहे. त्यानंतर ह्या साईडला एक बेडरूम देण्यात आलेलं आहे, जे 2 नंबरचं बेडरूम आहे. तुम्ही बघू शकता. ह्या साईडला पहिलं इथं तुम्हाला अटॅच टॉयलेट बाथरूम देण्यात आले. आता त्याच्यामध्ये जे तुम्हाला ग्लास पार्टिशन दिसतं हे सुद्धा तुम्हाला बिल्डरकडून देण्यात आले. याची साईज जी आहे ती 5.1 × 8.6 इथे असणार आहे. या साईडला तुम्ही बेडरूम बघू शकता. याला अटॅच कवर्ड बाल्कनी पण तुम्हाला देण्यात आली आहे. या बेडरूमची साईज जी आहे ती 14.7 × 13.7 असणार आहे. याला कवर्ड बाल्कनी पण तुम्हाला देण्यात आलेली आहे, ज्याला ग्लास रेलिंग आणि स्टेनलेस स्टीलच्या पण रेलिंग असणार आहे. 4.9 × 14.3 ह्या बाल्कनीची साईज आहे, जी की कवर्ड बाल्कनी असणार आहे. त्याच्यानंतर इथून आपण बाहेर गेल्यानंतर तुम्हाला या साईडला दुसरं बेडरूम बघायला भेटेल. आता इथे चांगली गोष्ट काय आहे की आता समजा हा 4 BHK फ्लॅट आहे, तर सगळ्या बेडरूमला 4ही बेडरूमला तुम्हाला AC जो आहे तो सुद्धा बिल्डरकडून मिळणार आहे. जसं किचनमध्ये तुम्हाला कॅबिनेट मिळतात तसं ह्या ज्या जेवढ्या AC दिसतात ह्यासुद्धा तुम्हाला बिल्डरकडून इथे देण्यात येणार आहे. जसं की 3 BHKमध्ये पण येणार आहेत. म्हणजे इथे जेवढे फ्लॅट आहेत तिथे AC जो आहे प्रत्येक बेडरूममधला AC बिल्डरकडून तुम्हाला मिळणार आहे. त्याला तुम्ही चिल्ड्रन बेडरूम म्हणून यूज करू शकता किंवा वर्किंग स्पेस म्हणून यूज करू शकता, ज्याची साईज 16.3 × 11 असणार आहे. हे 3 नंबरचं बेडरूम आहे. आत्तापर्यंत आपण 2 बघितले, हा 3रा बेडरूम आहे. या साईडला वॉर्डरोबला पण स्पेशियस जागा आहे, कारण 16.3चं हे बेडरूम म्हणजे मोठी साईज झाली, तर वॉर्डरोबला स्पेशियस जागा आहे. ह्याचं हे अटॅच टॉयलेट बाथरूम तुम्ही बघू शकता. साईज आपण ह्याच्यावर स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. आणि हे असं 4थं बेडरूम आहे, ज्याची साईज 13.7 × 14.4 असणार आहे, ज्याला तुम्ही मास्टर बेडरूमसारखं यूज करू शकता. जसं आपण 2 नंबरचं बेडरूम बघितलं सेम तसंच हे बेडरूम आहे. ह्याला पण तुम्हाला इथे कवर्ड बाल्कनी मिळणार आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने. आणि जसं मी मगाशी सांगितलं की इथून व्ह्यू जो आहे तो खूप छान मिळणार आहे, कारण टॉलेस्ट टॉवर आहे. या बाल्कनीची साईज जी आहे ती 13.6 × 4.6 म्हणजे 13x4.5ची ही पूर्ण कवर्ड बाल्कनी इथे असणार आहे. तर ह्या प्रोजेक्टचा सगळ्यात मोठा 1937 स्क्वेअर फूटचा 4 BHK आहे. म्हणजे 1937 स्क्वेअर फूट हे कार्पेट आहे. तर तुम्ही जो बघितला तुम्हाला निश्चित इथे आवडला असेल. आता ह्या प्रोजेक्टमधले जे फ्लॅट आहेत ते खरंच खूप लक्झुरियस आणि सुंदर फ्लॅट आहे. प्रत्येक माणसाला घर घ्यायची इच्छा असते आणि आयुष्यात जे स्वप्नातले आपले घरं असतात तर ती हीच घरं असतात. एवढी मोठी एवढी स्पेशियस लक्झुरियस प्रशस्त सर्व ॲम्युनिटीज असलेल्या अशा घरात येताना शूट करतानासुद्धा खूप भारी वाटतं. जनरली आपण अफोर्डेबलचे सेगमेंट शूट करत असतो, पण लक्झुरियस सेगमेंटची जी घरं आहेत ती खरंच खूप सुंदर पद्धतीने डेव्हलपरनी बनवलेली असतात. आता या फ्लॅटची जी पॅकेज कॉस्ट आहे ती 5,10,00,000 रुपये जाते सर्व खर्चासहित. आणि याच्यामध्ये अजून एक व्हेरियंट आहे जो 300 स्क्वेअर फूटनी छोटा आहे, जो की 1623 स्क्वेअर फूटचा आहे, ज्याची पॅकेज कॉस्ट 4,31,00,000 रुपये जाते सर्व खर्चासहित. आता हे पुण्यातले जे सगळ्यात लक्झुरियस फ्लॅट असतात त्या सेगमेंटमध्ये येतो. लोकेशन पण तुम्हाला मी सांगितलं की SNDT मेट्रो स्टेशनजवळ आहे. 2 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर SNDT
मेट्रो स्टेशन आहे, वॉकिंग डिस्टन्सवर, ड्रायव्हिंग डिस्टन्सवर आपला नळ स्टॉप आहे. त्याच्यानंतर तुमचं करिश्मा सोसायटी आहे, इथूनच लॉ कॉलेज रोड पण पुढून चालू होतो आपल्या नळ स्टॉप चौकापासून. आणि जो प्रभात रोड आणि डेक्कन आहे ते सुद्धा 4-5 मिनिटाच्या ड्रायव्हिंग डिस्टन्सवर आहे. तर लोकेशन जे आहे ते खूप प्राईम आहे. आता लोकेशनच्या हिशोबाने आणि कार्पेटच्या हिशोबाने या प्राइसिंग आहेत, पण लक्झुरियस सेगमेंटचा असा हा प्रोजेक्ट आहे. तर मी आशा करतो की तुम्हाला या प्रोजेक्टचा जो व्हिडिओ आहे तो आवडला असेल. काही प्रश्न असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून तुम्ही परत एकदा विचारू शकता. आणि साईड व्हिजिटचा प्लॅन करा. जेव्हा आपण साईड व्हिजिटला याल तेव्हा स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करा. आमची टीमसुद्धा तुम्हाला निश्चित मदत करेल. आणि टीमला आम्हाला कॉल करण्याचा फायदा असा आहे की आमची जी टीम आहे ती तुम्हाला इथे कम्पेअर करण्यासाठी निश्चित मदत करेल. बाकी मी नेहमी सांगतो, आम्ही कधी कुठले चार्ज करत नाही. आपण एक मार्केटिंग एजन्सी आहोत. बिल्डर डेव्हलपरसाठी आपण व्हिडिओ शूट करून योग्य माहिती फक्त तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. पण कुठली मदत लागली तर बिल्डरची टीम तर करतेच, पण आमची जी बुक माय वास्तूची टीम आहे तीसुद्धा 1 to 1 पाहिजे ती मदत कस्टमरला आणि आमच्या व्ह्युअर्सला आम्ही करत असतो. तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला संपर्क करायला मुळीच विसरू नका. बाकी प्रत्येक शुक्रवार, शनिवार, रविवारी आम्ही नवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ घेऊन येत असतो. यूट्यूबवर अपलोड करत असतो, मराठी भाषेत पण अपलोड करत असतो आणि हिंदी इंग्लिश भाषेमध्ये पण बुक माय वास्तू या चॅनलवर अपलोड करत असतो. तर तुम्हाला जी पण भाषा कम्फर्ट वाटत असेल, ज्या पण लँग्वेजमध्ये व्हिडिओ बघणं कम्फर्ट वाटत असेल, तुम्ही त्या भाषेमध्ये आमचे व्हिडिओ नक्की बघू शकता. काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटसुद्धा करू शकता, कॉलसुद्धा करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, अशा लोकांना शेअर करा जी लोकं ह्या कार्पेटमध्ये, मोठ्या कार्पेटमध्ये, डेक्कन, कर्वे रोड, एरंडवणी ह्या भागामध्ये प्रॉपर्टी शोधतात आहे 3 आणि 4 BHK, जेणेकरून त्यांनासुद्धा प्रॉपर्टी सर्च करण्यासाठी, बघण्यासाठी निश्चित मदत होईल. आणि अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. पण आम्हाला ग्रोथ करण्यासाठी निश्चित त्यामुळे मदत होते आणि खूप हेल्प होऊन जाते. तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट, नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.